पुन्हा एकदा आपल्या एका ज्वलंत विषयाला सुरुवात करूया की ज्याबद्दल मला आता बोलायचं आहे. पुढे कंटिन्यू व्हिडिओ बघत राहा, नक्की आवडणार आहेत. आत्ताच मार्केटिंग नको करायला, शेवटी करूया. व्हिडिओ सुरू करतो. आज माझं पोट, हात, पाय जे काय आहे ते, तळ, पाय, जीभ सगळं भाजलं तरी चालेल, पण हा विषय बोलणं काळाची गरज आहे. आजचा विषय ना की म्हणजे सगळ्या पुरींच्या काळजाला डायरेक्ट हात घालणारा विषय आहे. म्हणजे काळीच पण असं नाही का फडफड 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 करेल असा विषय आहे. ज्याप्रमाणे तंबाखू आणि चुना हे कॉम्बिनेशन आहे, मिसळ आणि कांदा हे एक कॉम्बिनेशन आहे, तसंच एक महत्त्वाचं कॉम्बिनेशन म्हणजे मुली आणि मेकअप हे एक निथळ कॉम्बिनेशन आहे. मजा आया, प्यारी समझ गई. वाटतं जगातली हार्डली एखादी मुलगी अशी सापडेल जी मेकअप करत नाही. करणाऱ्या किती आहेत देवदाने. एखाद्या पोस्टाला एखादा स्टिकर कसा चाटकन चिपकतो, तसं मुलींच्या तोंडावर आहे ना मेकअपचा चटाचट चिटकत असतोय. म्हणजे वेळच लागत नाही, चटक मेकअप. चौथ्या फ्लोअरवरनं खालच्या फ्लोअरवर यायचं आहे, दुधाची पिशवीने आला तरी स्टॅम्प सारखं चपक 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 नुसता मेकअप चिटकवून खाली जायचं. मग ते लग्न असो, कोणाचं असो, नाहीतर खाली जायचं असो. अहो मी तर म्हणतो, व्हिडिओ कॉलवर बोलतात ना, समजून जावा भावांनो. अशा एखाद्या आर्टिस्टकडं ना एखादी पोरगी आली ना चित्रफित्र काढायला तिचं, तर त्या आर्टिस्टनं दुसरं काय करू नये रे बाबा. फक्त ना काय एक काळा पेपर घ्यायचा, हां तिला घ्यायची, असा पेपर चपा आणि असा पेपर साईडला काढायचा, बघायचं आहे का एकदम डिक्टोय आलेलं असतंय. वाटाचं लाल येईल, ह्याचं काळं येईल, इथं पांढरं येईल, सगळं रिलॅक्समध्ये येईल. ते बाकी खरवडत बसायची गरज नाही रे. पेन्सिल घे आणि त्यानं ते आउटलाईन काढ आणि हे कर, ते काम नाही. पोरींचं चित्र का नाही, तुझी पण मला माली आणि ह्याचं पण काम फटतोस. फालतू मेकअपसाठी पोरी किती वेळ घेऊ शकतात, लयत लय किती वेळ घेऊ शकतात. हां आंघोळीला जा म्हटलं ना 5 मिनिटात आंघोळ, म्हणजे कडी लावली टाक आणि दुसऱ्या मिनिटाला टाक लगेच बाहेर आंघोळ झाली. पण बाहेर येऊन जी महाभारत घडणार असतंय ना, अरे हे काय आहे. आणि ह्याला तास, 1.5 तास, 2 तास, नो लिमिट्स, नो टाइम लिमिट्स, कंटिन्यू मेकअप्स. तुम्ही मेकअप करताना घाई नाही ना केली तर ती वर्षभर सुद्धा मेकअप करत उभी राहू शकते तिथं. तिला कळणार नाही, तिला म्हातारपण आले. अरे का कळेल, ती मेकअपच तापत असते ना. तिला काय कळेल आज सुरकुते आल्यात का सोडून गेलंय का राहिलंय का नाही, का आपलं जिवंत आहे का मेलो, हे पण तिला समजणार नाही रे. मध्ये जर पोरगी मेकअप करायला बसली आणि जर आपण जर जाऊन घाई नाही केली तर त्या लग्नाचं रूपांतर डोहाळ जेवणात होईल. पण ह्या ताई साहेबांचा मेकअप काय पूर्ण होणार नाही. क्या कहना क्या चाह रहे हैं भाई आप? नॉनसेन्स. मी एकदा सांगतोय काय, असलं बंद करा. चॅनल्स त्यासाठी काढलाय, निघू दे भाडा असताला, काय असेल ते होऊन जाऊ दे, पण मेकअपला आवरा. एक गोष्ट कधी नोटीस केली आहे काय, हां ह्या पोरींचं ड्रॉइंग वगैरे एवढं चांगलं का असतं. अरे जन्मल्यापासून लहानपणापासून त्यांचं तीच काम असतं, रंगरंगोटी करणं, आउटलाईन बघणं, हे करणं ते करणं. हां पुरं रंगपंचमीला पोरच कावडे मारत असतात. कारण आयुष्यभर ह्या पोरी तोंडावर रंगरंगोटीच करत असतात. त्यांना त्या एका दिवसाचं काय पडलंय, त्या 5 दिवसाचं काय पडलंय. पोरच बिचारी आहेत. हां 5 दिवस रंगरंगोटी, रंग बरचे भिगेचू. अरे 5 दिवस यांनाच फक्त पडलेले असते. अरे आयुष्यभर या पोरी हेच करत असतात, रंग बरसे भिगे चुने. या पोरींचं हेच काम चालू असतं. पण त्याचे मेकअप, ओनली मेकअप आपलं बरं असतं की नाही. पावडर पॉन्ड्स नसली दुसरी आली, अरे लयच काय सापडं ना तर शेजाऱ्याच्या घरातनं रोमालात पावडर आणते. ह्यांच्यासारखं लिपस्टिक मस्कारा फस्कारा कुठं आणायचं बाबा, एवढं मटेरियल. अहो एखाद्याचं बजेट नसतं महिन्याचं जगायचं, त्यांचा एवढा मेकअपचा खर्च असतोय बाबा. तिला एवढं सोपं नसतं चेहऱ्यावरची रंगरंगोटी करणं. म्हणजे भुयाला वेगळा ब्रश, गालाला वेगळा ब्रश, नाकातलं चाखायला वेगळा ब्रश, मानेवर वेगळा ब्रश, कपाळावर वेगळा ब्रश. म्हणजे नाही का लिओनार्दो विंचीनं ना मोनालिसा बनवताना पण एवढं ब्रश वापरलं नसेल, एवढं ही एका टायमाचं मेकअप करायला वापरतात. मेकअपची प्रोसेस पण डेंजर असते माहिती आहे का. आधी काहीतरी लावा, त्याच्यावर काहीतरी लावा, परत फाउंडेशन लावा, परत त्याच्यावर हे करा ते करा, पांढरी पुट्टी भरा. अरे त्याच्यापेक्षा नाही का डांबरीचा रस्ता बनवणं सोपं झालं आहे. ते पण कसं येतं आहे माहिती आहे का, मशीनमध्ये टाकलं, पसरलं, डायरेक्ट काळा कुळकुळीत रस्ता गुळगुळीत. अरे तुमचं काय रे, हा 10 लावायला लागते तेव्हा कुठे तुम्ही गोरं दिसत. अरे गोऱ्यांना पण गोरं करायला लागते. अरे
हे सगळं जोपर्यंत चालू असते, जोपर्यंत नाही का म्हणजे अरे एखाद्याची बोबडी वळ रे बोलता बोलता, हे तोपर्यंत चालू असते जोपर्यंत त्यांचं सेल्फ सॅटिस्फिकेशन होत नाही की बाबा मी कशी दिसते, सांगा मी कशी दिसते, आज मला म्हणजे नाही का आज इथं काळं नाही ना दिसत आहे, आज इथं गोरं नाही ना दिसत आहे, इथं लय पांढरं नाही ना झालं, अरे इथं लय पांढरं झालं तर इकडचं पण पांढरं करून ठेवतात रे, पण रुतबा कमी नाही झाला पाहिजे. विषय येतो ते म्हणजे लिपस्टिक. तेच लिपस्टिक. अरे जेवढं कोणी पाण्याला चुनं लावत नाही का नाही तेवढं हे लिपस्टिक लावत असतात. याबद्दल झालं तेवढं करून त्याच्यावर समाधान नाही. तिथनं खालच्या जिन्यावर गेलं काय, अरे 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 लिपस्टिक कमी झालं, तिथनं गाडीत बसलं की लिपस्टिक, गाडीतनं उतरलं की लिपस्टिक, गाडीतनं उतरून अरे बाबा एका दिवशी वाहून जाचाल रे लिपस्टिकमध्ये, वितळं का नाही पर्स सहित सगळं वाहून जाईल तुमचं. अरे एवढं लिपस्टिक कोण लावते बे. म्हणतात परत ते सेटिंग स्प्रेनं नाही का पूर्ण मेकअप व्यवस्थित बसतो, परत असा घट्ट धरून ठेवतं नाही का. अरे येडे झाला का तुम्हाला काढताना परत सँड पेपर ग्रीट पेपरनं असं घासून काढायचा का तो मेकअप. अरे येडे बिडे झाला का काय तुम्ही, परत तुमच्यावरून ते फिरवायला लागल म्हणजे तुमचा मेकअप निघाल म्हणून. अरे तरी पण ते निघाल का नाही बाबा सांगू शकत नाही. असं केलं की त्यातनं सगळी पावडर उडते. अरे किती व्हिडिओ आले तुमच्यावर, सुधारा ना जरा सुधारा ना, करा ना नॅचरल राहावा जरा, काहीतरी आहे असेल तुम्ही. अरे स्त्री म्हणून जन्माला आलाय तुम्ही, एवढा मेकअप करून जाल ना बाबा, स्वतःची ओळख विसरून जाल. अरे ज्या दिवशी तोंड धुत असाल नंतर आरशात स्वतःला बघवत नसेल तुमची तुम्हाला रात्रभर झोपताना, म्हणून तर तुम्ही झोपत असाल रात्रीच्या. नाहीतर काय दिवसभर स्वतःला नुसतं मेकअपमध्ये बघायचं. अरे सेल्फ सॅटिस्फिकेशन करून घ्यायचं, वा मी किती छान दिसते असं तसं. संध्याकाळी आलं तोंड धुतलं आरशात रिलॅक्स संपला खेळ. आता हे मी कोण, माझ्यासारखी दुसरी कोण तर असेल काळा मेकअप करून. अरे ताई कसं समजवू तुला, ती तूच आहे, ती ओरिजिनल तू आहे आणि तशीच राग, तशी ओळख निर्माण कर जगात, टाट कॉलरनं फिरशील नाही का. इथं ह्या मुलींची ना कुवत समजते कसे ना, म्हणजे मुली काही नक्की करतात ना ते सगळं समजतं. हे सगळं कशा ठेवतात नाही का, एक मेकअप बॉक्स असतोय, बॉक्स बारका नसतोय मोठा असतोय, त्याच्यात सगळं बसवलं जातं. ही सगळं आरसा बिरसा त्याचे ब्रश हे ते पेंटिंगचं सगळं मटेरियल त्यात ठेवलेलं असते. पण ह्याच ताईंना नाही का जरा घरातमध्ये काहीतरी उचलायला सांगितलं ना, मला उचलायला मी तर किती नाजूक आहे. आणि जेव्हा मेकअपचा विषय होतो ना, अरे बाहुबलीसारखं ते मेकअपचा बॉक्स घेऊन फिरवून गावभर फिरवून येतात. त्या मोहतरमा ज्या एवढा मेकअप करतात त्या जगाला नाही का इन्फ्लुएन्स करतात. इनर ब्युटी इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट दॅन जी अदर्स. मी नाही का आता चिडलो ना, एक तर स्वतःची जीभ अशी बाहेर ओढून चावेन, नाही तर स्वतःला असं चापटवीन. काय पण शिकू नको, एवढी इनर ब्युटी महत्वाची तर बाहेर कशाला थापायला लागले एवढे लेप. मेकअपमुळं नाही का मुली स्वतःचा सेल्फ कॉन्फिडन्सच विसरून गेल्यात. जसं की नाही का म्हणजे जर मेकअप नसेल ना तर मी ह्या समाजात वावरू शकत नाही. म्हणजे मला माणसं काय म्हणतील, अरे मी कशी दिसेल, माझं तोंड वाकडा आहे का, माझा दात बाहेर आलाय का, माझं हे झालंय का, माझं डोळा आत गेलात का, माझा एक डोळा बाहेर एक असा आलाय का, मी पांगळी आहे का, असं फील करते त्या मुली. स्वतःचा सेल्फ कॉन्फिडन्स विसरून गेल्यात मुली या फक्त मेकअपच्या नादाने. अरे तुम्ही नाही का एका वेगळ्या दुनियेत राहताय, ज्या दुनियेत तुम्हाला कोण घंटा ओळखत नाही रे. फक्त तुम्ही मुलगी आहे म्हणून तुम्हाला मान आहे. तुमच्या मेकअपला कोण मान देत नाही रे. सुधारा थोडंसं, त्या मेकअपला कोण पुढं जाऊन विचारणार नाही आहे. स्वतःची ना चांगली इमेज बनवा, सेल्फ रिस्पेक्ट वाढवा, विदाऊट मेकअपचा वाढवा रे. अजून एक साधी सोपी टिप देतो बरं का. तुम्हाला असं वाटत असेल मी मेकअप करून गेले, सगळा पांढरा फटफटीत पालीसारखी गेली की माझ्या प्रेमात कोणतं पडेल. अहो पण तुम्हाला अंधारात बघून आणि तुम्हाला बिना मेकअपचं बघून जेव्हा तुमच्या प्रेमात पडेल ना तेव्हा तुम्हाला आयुष्यभर सांभाळेल हो. म्हणजे तुम्ही नाही का किती जरी वड आणून पुजलं आणि काय केलं की कोणी काही चंद्रात बघितलं हे झालं मला चांगला नवरा मिळून मी असा मेकअप करीत, त्यानं काय होणार नाही. तुम्ही फक्त ना ओरिजिनल राहा. तुम्हाला ना असा राजकुमार भेटेल की म्हणाला या कुठं फेडू मग पाप आणि मला काय मिळालंय काय पडलंय माझ्या पदरात, फक्त मेकअप सोडता येईल. संपला विषय, खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कर. वाईट वाटलं असेल थोडं बघून तुम्हाला, पण रियालिटी निघू दे बाळास. एकदा जे काय असेल ते तुमच्या प्रतिक्रिया मला खाली कळवा कमेंटमध्ये. आणि लवकरच पुढचा व्हिडिओ येतोय, तोपर्यंत येतो.